इथून एक पाऊल दूर आहात तुम्ही फायनलसाठी आणि हे या विजयाची चावी कोणाच्या खिशात आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूचा श्री गणेशा होतोय. पहिला चेंडू इथे खोलवर पद्धतीचा समोरच्या दिशेने आपण पाहतोय. मिडअपला टाकलेला चेंडू तिकडे चेंडू ट्रॅव्हल होईल आणि सीमारेषा लगत अजून सुद्धा अडवलेला आहे. दरम्यानच्या काळात 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न सुद्धा यशस्वी झाला आणि बघता बघता 3 धावा जरूर आलेल्या आहेत. स्ट्राईक एंडला 2 आपण पाहतोय ओम आणि संतोष दाखल झालेले आहेत. संतोषने पहिला चेंडू जरूर खेळलेला आहे आणि 3 धावा सुद्धा अर्जित केले गेलेले आहेत. विवेक यांच्याकडे भवानी नळगावची गोलंदाजी जरूर दिली आणि याही पलीकडे या डावाला सुरुवात झाली. विवेक आज मात्र आपल्याला पाहतोय सतत विवेक बुद्धीने तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. समोर आहेत ओम. याही वेळेला स्लिपमध्ये चेंडू जातोय. खतरे की घंटी जरूर वाजली होती परंतु डायरेक्ट हिट झाला नाही. तिकडे यष्टी आदळली असती तर खऱ्या अर्थाने ऑपरेशन थिएटर मधला जसा लाल दिवा लागावा तशीच दिवा लागला असता आपण पाहतोय ओमसाठी. परंतु वाचलेला आहे, बालंबाल वाचलेला आहे आणि क्रिकेट हाच खेळ आहे. कधी तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंद देईल तर कधी दुःखाच्या गर्द छायेत नेऊन सोडेल. ओहो, याही वेळेला आपण पाहतो विवेकने कल्पकता दाखवली. चेंडू गुडलेन स्पॉटवर टाकला, तिकडनं आतमध्ये सुद्धा वळवला आणि बघता बघता एक धाव जरूर आली ओमच्या माध्यमातून. एकेरी धावेरी धावफलक आपण पाहतोय पुढे जाईल. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय 4 धावा धावफलकावर. जास्तीचा वेळ घ्यायचा नाही कारण आपल्याला अजून सुद्धा फायनल खेळवायची आहे आणि समोर आता मात्र संतोष आहेत. ओहो, खोला टाकलेला चेंडू तिकडे मात्र चांगला 30 यार्ड सर्कल मध्ये अडवला. एकेरी धाव येईल संतोष यांना आणि खऱ्या अर्थाने 5 धावा धावफलकावर. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतंय. तालुका महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं एक दैदिप्यमान सोहळा. या सोहळ्यासाठी खऱ्या अर्थाने आज वावे गावच्या या खारघरच्या मैदानात आम्ही दाखल झालेला आहोत आणि हो, या मैदानाने आज दखल सुद्धा घेतलेली आहे आपल्या या ग्रामीण खेळाडूंची, ज्या खेळाडूंनी हिंमत आणि किंमत सुद्धा आपली वाढवलेली आहे. याही वेळेला ओम यांच्यासाठी विवेक यांचा चेंडू चांगल्या प्रकारे स्लॉटमध्ये आला नाही आणि हलक्या हाताने ओम यांनी खेळून काढला आणि बघता बघता आपण पाहतोय एक धाव धावफलकावर जरूर आली. एकेरी धावेरी धावफलक मैदानाच्या आतमध्ये तब्बल 6 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. एक अद्भुत नजारा. चॅम्पियन ट्रॉफी 2025चा अंतिम मुकाबल्याकडे जाणारा हा प्रवास मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओहो, याही वेळेला फुलटॉस होता. क्या बात है. चांगल्या प्रकारे अडवण्याचा प्रयत्न केला. यष्टी उद्ध्वस्त केली गेली परंतु विवेक यांच्या जर हाताला चेंडू ब्रश केला असता तर इथे संतोषला परतावं लागलं. पहिल्या विकेटचं आपण पाहतोय, पहिल्या ओव्हरचं इथे मात्र समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून झालेली आहे. एक षटक बिनबाद. सध्याच्या घडीला 7 धावा आपण पाहतोय वराडी संघ, जिथे टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय भवानी नळगाव ए संघाने केला. आमच्यासोबत नक्कीच चेतनजी आहेत, ज्यांच्या माध्यमातून नक्कीच त्यांच्या गावाच्या एका क्रीडा स्पर्धेला काही वर्षापूर्वी आम्ही सुद्धा जोडलो आणि हो, या स्पर्धेसाठी येण्यासाठी त्यांनी सुद्धा वारंवार फोन सुद्धा केला. चेतनजी, तुम्ही कदाचित फोन केला नसता तर इतक्या मोठ्या सोहळ्याचे साक्षीदार आम्ही सुद्धा झालो नसतो. स्पर्धा होतील, स्पर्धा होणार आहेत, परंतु क्रिकेटच्या पटलावर आनंदाचा, मैत्रीचा आणि त्याहीपेक्षा तुमच्या आपुलकीचा संदेश देणारी क्रीडा स्पर्धा कोणती तर चॅम्पियन ट्रॉफी 2025. याही पलीकडे मैदानाच्या आतमध्ये जाऊया. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. षटक क्रमांक 2. ओहो, याही वेळेला हलक्या हाताने टाकला. जरा विनंती आहे, आपले खेळाडू किंवा प्रेक्षक यांनी जर मागच्या ग्राउंडवरचे आपल्या स्टंप कोणी काढले असतील आणि ठेवले असतील ते कृपया परत लावा किंवा आमच्याकडे द्या. अजून एक सामना तिकडे खेळवायचा आहे. माझा आवाज जर या सूचनेसाठी परत पोचला असेल तर नक्कीच आपल्याकडचे स्टंप आमच्याकडे आणून द्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे षटक क्रमांक 2 अमरच्या माध्यमातून लावला जातोय आणि आतापर्यंत अमर याने 2 चेंडू खर्च केले. संतोषला आक्रमण करता आलं नाही. डॉट बॉल आलाय आणि अमरने सुरुवात चांगली केलेली आहे. भवानी नडगाव खूप चांगली क्रीडा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून जातोय. भवानी देवीची अद्भुत जत्रा, गावाला एक उंचीवर नेणारी जत्रा आणि महाड तालुक्यात न भूतो न भविष्याची जत्रा भवानी देवीची आपण जरूर पाहिली. पालखीचं आगमन, जत्रेचं स्वरूप आणि गावाची एकी खूप मोठी आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये संतोषला परतावं लागेल. आणखी एक विकेटचं होते पतन.
संतोष यांची आणि 1 गड्यांच्या मोबदल्यात मैदानाच्या आतमध्ये 7 धावा गोविंद येत आहेत, ज्यांनी आज मेन ऑफ द मॅचच्या खऱ्या अर्थाने आपली गाडीची डिक्की भरलेली आहे. ते गोविंद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. भवानी चषक ही मात्र या नक्कीच असोसिएशनची एक मोठी क्रीडा स्पर्धा, ज्याच्या माध्यमातून 2023ला मेन ऑफ द सिरीजसाठी फ्रीज सुद्धा होता आणि या वर्षी LED TV सुद्धा होती. काहीतरी अद्भुत देण्याचं काम भवानीकरांनी नडगावकरांनी जरूर केलेलं आहे. हो, याही वेळेला गोविंदला थांबवलेला आहे. आपण पाहतोय अमर याने, ज्यांनी आज दिवसभरात 2 मॅन ऑफ द मॅच आपल्या नावावर केल्या, मोठ्या खेळ्या केल्या आणि आपल्या संघाला मोठा प्रवास करण्यासाठी एक अँकर रोल निभावला. तेच गोविंद मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ओहो, याही वेळेला उजव्या ष्टीवर टाकलेला चेंडू, त्याला मात्र लॉंग ऑफला चेंडू टोळवला. एकेरी धाव आली, दुसरीचा प्रयत्न आणि थोडासा थ्रो का होईना उशिरा आला आणि अमरच्या माध्यमातून दुसरे षटक इथे मात्र समाप्तीची घोषणा झालेली आहे. 2 षटकामध्ये आपण पाहू शकता धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये 9 धावा झालेल्या आहेत. जिथे पहिल्या षटकामध्ये विवेकने 7 धावा खर्च केल्या, तर दुसऱ्या षटकामध्ये अमर आले, त्यांनी 2 धावा जरूर केलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने एक शुभ आगमन होत आहे, ज्या आगमनाची तुम्ही आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. कारण तुमच्या आमच्या आवडतं, तुमच्या आमचं नेतृत्व सन्माननीय, आदरणीय आणि या व्यासपीठाला एक उंचीवर नेणारे व्यक्तिमत्व सन्माननीय सोमनाथजी ओझरडे नक्कीच दाखल झालेले आहेत. शिरगाव गावचे सरपंच आणि तुमच्या आमचे लाडके नेतृत्व, खाडी पट्ट्याला विशेष प्रेम करणारं नेतृत्व आणि क्रिकेटला आणि त्याहीपेक्षा तरुणांच्या गळ्यातले टाईट अर्थात सोमनाथजी ओझरडे मैदानाच्या आतमध्ये आज मात्र आपण पाहतोय या व्यासपीठावर दाखल झालेले आहेत. आज प्रेम प्रेम आणि प्रेम, प्रेमाला आता उधाण आलेलं आहे. मैदानाच्या आतमधलं क्रिकेट प्रेमभर आहे आणि व्यासपीठावर मान्यवरांचं सुद्धा प्रेमाचा एक आपुलकीचा संदेश देण्यासाठी सगळेजण दाखल झालेले आहेत. याही वेळेला आपण पाहतोय तिसरे षटक मार्गस्थ होते भवानी नडगाव संघाकडनं, जिथे आपण पाहतोय 9 धावा धावफलकावर आणि पहिला चेंडू रुपेशच्या माध्यमातून हाताळला गेला. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये रुपेशच्या माध्यमातून फिरकीच्या जादूगार, नक्कीच करता येते ही जादू ही गोलंदाजी. याही वेळेला ओम यांना चेंडू समजला नाही, बॅकफुटला आले, डीप स्क्वेअर लेगला टोळवलाय आणि तिकडनं मात्र एकेरी धाव ओमच्या माध्यमातून जरूर केली. वराडी संघ आता मात्र धावाच्या प्रतीक्षेत असेल, कारण तिसऱ्या षटकाची प्रारंभ झालेला आहे आणि 3 षटकांमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय 10 धावा धावफलकावर. आज मात्र अफलातून क्रिकेट स्पर्धा. सोमनाथजी ओझरडे इतक्या लांबून का आले? कारण तुमच्या आमच्या या तरुणांवर प्रेम, तुमचं आमचं स्नेह, त्याहीपेक्षा तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये राहणारे व्यक्तिमत्व अर्थात शिरगाव गावचे आणि अखंड खारेपट्ट्याचं एक नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व, राजकीय पटलावर काम करणारे परंतु सामाजिक बांधिलकी ज्यांच्या मनात बसलेली आहे, असं नेतृत्व नक्कीच आहेत सोमनाथजी ओझरडे. आणि सोमनाथजी कधी न विसरणार हे चाकरमणी आहेत, कारण यांनाच तुम्ही इथून गणपतीला असो किंवा होळीला असो फ्रीमध्ये बस करून नेता आणि आपल्या गावाला नेता. हे मोठं पुण्याचं काम तुम्ही करत आहात आणि कोरोना काळातलं तुमचं काम आम्ही कधीच विसरू शकत नाही. एखादा तरुण नुसता राजकीय काम करत नाही, तर त्याही पलीकडे सामाजिक बांधिलकी करून आपल्या गावाकडील प्रत्येकाची काळजी कशी घेतलं तर नाव येईल एकच, सोमनाथ ओझरडे. अर्थात सचिनजी त्यांचं नाव आहे, परंतु तुमच्या आमच्यात ते एकच नाव. सचिनजी कोणाला म्हटलं तर कोणाकडे वेगळ्याकडे लक्ष जाईल, परंतु सोमनाथजी तुम्ही काम असं केलं की तुमचं नावच आम्हाला सोमनाथजी घ्यावं लागतं. मैदानाच्या आतमध्ये जाऊया, जिथे आपण पाहतोय अफलातून गोलंदाजी, फिरकी जादूगारी मैदानाच्या आतमध्ये होत आहे. रुपेश आज मात्र भवानी नडगावचा अफलातून गोलंदाज आपल्या बोटाची जादू दाखवत आहे, फिरकीची जादू. आणि याही आपण पाहतोय नैसर्गिक मातीच्या विकेटवर गरागर चेंडू वळवत आहेत. गर्रकन घेतली गिरकी फलंदाजाची, घेतय रुपेश फिरकी, इथे अफलातून चेंडू डॉट 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 बॉलची सांगता करत आहे. आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर 5 चेंडू हाताळले, 1 विकेट घेतली आणि 1च धाव जरूर दिली. रुपेशची गोलंदाजी, 1च चेंडू शेष आहे रुपेश यांचा आणि मैदानाच्या आतमधली कामगिरी. ओहो, ब्लॉक ऑल पद्धतीचा पुन्हा एकदा हा सुद्धा डॉट बॉल येतोय. मित्रांनो, रुपेश यांच्या या सेमीफायनलच्या ओव्हरसाठी टाळ्या होत्या, कारण अफलातून गोलंदाजी, ज्यांनी 1 विकेट घेतली, 1 धाव खर्च केली आणि समोरच्या संघाला खूप कमी धावसंख्येत थांबवलेला आहे. आपण पाहू शकता 3 षटकामध्ये 11 धावा झालेल्या आहेत आणि 12 धावांचं लक्ष येणाऱ्या काळात असणार आहे. या दुसऱ्या सत्रामध्ये खूप 10 झालेले आहेत, 11 धावांचं लक्ष असणार आहे. खूप चांगलं क्रिकेट आपण पाहतोय, एक जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय.
काय अफलातून क्रिकेट जरूर चालू आहे. तालुका महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं एक जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. काय अफलातून क्रिकेट पाहायला भेटतोय. 10 धावा झाल्यात, 11 धावांचं छोटं लक्ष आहे. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, विनंती आहे. वराडी संघ चला लवकरात लवकर तुम्ही बॅटिंगसाठी क्षेत्ररक्षणसाठी उतरा. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तालुका महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण हे फुललेलं व्यासपीठ आपल्या मुख्य स्क्रीनवर GTC लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. अखंड आपण पाहतोय महाड तालुक्याचा ग्रामीण विभाग या व्यासपीठाला प्रेम करणारा आहे. आणि आज या व्यासपीठावर मुख्य अतिथी म्हणून शिरगाव गावचे ग्रामपंचायत सरपंच आणि त्याहीपेक्षा खाडीपट्टात आणि महाड तालुक्याच्या तरुणांवर सामाजिक बांधिलकी जपून एक अधिराज्य करणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय सोमनाथजी ओझरडे मुख्य स्क्रीनवर आपण जरूर पाहतोय. फायनल पण 3 षटकांचा होईल आणि चतुर्थ आणि 4th नंबरचा सामना पण 3 षटकांचा होईल. आपण पाहतोय आयोजकांमार्फत नक्कीच ही माहिती घेता येईल सोमनाथजी, कारण खूप चांगलं आयोजन या आयोजकांनी केलेलं आहेत. खूप सारं कौतुक आयोजकांचं होत आहेत सोमनाथजी ओझरडे यांच्या मार्फत. आणि 11 धावांचं एक माफक लक्ष आहे. 18 चेंडू आणि 11 धावा. खूप चांगलं क्रिकेट आपलं पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यातील दक्षिणेचा टोक सह्याद्रीच्या कुशीत आणि सावित्रीच्या तीरावर आपलं महाड तालुका. आणि या महाड तालुक्यातील तसं पाहायला गेलं तर समुद्राच्या जवळ खाडीपट्ट्या विभागातील हे ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. इथले तरुण तसे पाहायला गेलं तर रोजगार आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मुंबापुरीत आपलं स्वप्न घेऊन आले. नुसतं स्वप्न घेऊन आले नाही तर आपल्या घराला आपल्या कुटुंबाला एक आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून या मुंबापुरीत या मायानगरीत आले. परंतु येता येता त्यांनी आपली नोकरी, आपला धंदा, आपला जॉब सावरला आणि तिकडनं एकत्र यायचं ठरवलं आणि एक संगता होण्यासाठी क्रिकेटच्या पटलावर एकत्र आले. ही असोसिएशन उदयास आली आणि तिकडनं मात्र या असोसिएशनची निर्मिती झाली. मैदानाच्या आतमध्ये 11 धावा. भैरी जोगेश्वरी वामणे आपण लवकरात लवकर आमच्याशी संपर्क करा. आणि फायनल साठी तुम्ही दाखल झालेला आहात तर दत्तकृपा अप्पर तुडील आपण सुद्धा दाखल व्हा. पुढच्या 2 सामन्यासाठी आपण लवकरात लवकर या. पहिला चेंडू जगदीश सरांचा इशारा येते. ओम यांचा नो चेंडू आहे, पुन्हा टाकावं लागेल. नाममात्र 11 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये सेमीफायनलचा थरार. खूप रंजकता आहे या फायनलमध्ये पाहायची. सगळ्यांना या सामन्याची प्रतीक्षा सुद्धा आहे. आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला भवानी नरगावकडून विवेक आणि अक्षय हे आघाडीचे फलंदाज सुद्धा दाखल झालेले आहेत. खूप जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. तालुका महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सन्माननीय अध्यक्ष ज्ञानेश्वरजी भुवड यांचं अफलातून काम, कार्याध्यक्ष अमोलजी पावलेकर यांचं अफलातून काम, त्याही पलीकडे सचिव संदीपजी चोरगे, खजिनदार किशोरजी नागते यांनी अथक परिश्रमातून ही क्रीडा स्पर्धा उदयास आणली. आणि आता आपण शेवटच्या क्षणाकडे जातोय. आज मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक कमी धावसंख्येची ही सेमीफायनलची लढत आहे, जिथे आपण पाहतोय धावफलकावर 2 धावा धावफलकावर लागलेले आहेत जरूर. आणि त्याही पलीकडे डावखुरे अक्षय मात्र आता स्ट्राईक एंडला आलेले आहेत. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, नीटचा चेंडूवर आला नाही. यष्टीरक्षक गोविंद आहेत तिकडे, धावा आली नाही आणि बघता बघता डॉट बॉल सुद्धा आलाय. मैदानाच्या आतमध्ये चर्चा जरूर आहे. त्याही पलीकडे या चर्चेच्या उधाणाला आता शमना होणार आहे. 2025 हे टायटल कोणाच्या नावावर जाणार यासाठी जरूर रणसंग्राम माजलेला सुद्धा आहे. याही वेळेला आपण पाहतोय उजव्या यष्टीवर क्या बात आहे, ओम यांची गोलंदाजी लढाऊ आहे. एक
नक्कीच कवितेचे 2 शब्द आठवतायत. विझलो जरी आज हा माझा अंत नाही. पेटेन नवे उद्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. आणि ते सामर्थ्य नाशवंत नाही. आज जरी आमच्याकडनं धावा कमी झाल्यात तरी ओम सांगतोय हो लढणार आम्ही. परंतु याही पलीकडे डावखुरे फलंदाज त्यांच्याकडनं एक षटकार येतोय आणि तब्बल धावफलकावर आपण पाहतोय 9 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या नंबरसाठी सामना होईल ग्राउंड नंबर 2 वर. टॉससाठी तुडील संघ आपण इथे हजर या. वामणे संघ तुमची फायनल असणार आहे, तुम्ही सुद्धा या. हो याही वेळेला कट केलाय चेंडू स्लिपमध्ये जातोय. तिकडे मात्र एक धाव घेतली जाईल. एकेरी धावेने धावफलक जबरदस्त 10 झालेले आहेत. सामना बरोबरीत आलाय. एक धावेची गरज आहे. एक बॉल बाकी आहे. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर सर्व मान्यवर सदस्य आहेत ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेला खूप सारा मोठा पाठबळ त्याही पेक्षा खूप मोठा पाठिंबा दिलाय आणि आज ते सुद्धा वेळात वेळ काढून दाखल सुद्धा झालेले आहेत. याही वेळेला सामना हा संपलेला आहे आणि जास्तीचा वेळ न घेता आपण फायनलचा पहिला टॉस केला.